खेड तालुक्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल समोर. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. मेदनकरवाडी काळूज गटातून जिल्हा परिषदेसाठी गणेश अरगडे चिन्ह मशाल विजयी. मेदनकरवाडी गणातून महेंद्र मेदनकर चिन्ह घड्याळ विजयी. काळूज गणातून मंगेश सावंत मशाल विजयी. नाणेकरवाडी महाळुंगे गटातून जिल्हा परिषदेसाठी गणेश बोत्रे घड्याळ विजयी. नाणेकरवाडी गणातून रुपाली कांबळे चिन्ह मशाल विजयी. महाळुंगे गण अश्विनी तरस चिन्ह घड्याळ विजयी. वाडा वाशेरे गटातून जिल्हा परिषदेसाठी समीर सुपे चिन्ह घड्याळ विजयी. वाडा गणातून मनीषा हिले चिन्ह धनुष्यबाण विजयी. वाशेरे गणातून दिनेश हांडे चिन्ह घड्याळ विजयी. कडूस चास गटातून जिल्हा परिषदेसाठी तनुजा धनवट चिन्ह मशाल विजयी. कडूस गणातून शंकर कावडे चिन्ह घड्याळ विजयी. चास गणातून कविता राक्षे चिन्ह मशाल विजयी. रेटवडी वाफगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी दीप्ती भोंगाडे चिन्ह मशाल विजयी. वाफगाव गणातून ज्ञानेश्वर ढेरंगे चिन्ह मशाल विजयी. रेटवडी गणातून दिलीप डुबे चिन्ह मशाल विजयी. पिंपळगाव तर्फे खेडगट जिल्हा परिषदेसाठी विजय शिंदे चिन्ह मशाल विजयी. पिंपळगाव तर्फे खेडगण विद्या मोहिते चिन्ह मशाल विजयी. मरकळ गणातून प्रशांत घेनन चिन्ह मशाल विजयी. पाईट आंबेठाण गटातून जिल्हा परिषद सुनीता बुट्टे पाटील चिन्ह घड्याळ विजयी. पाईट गणातून सारिका गोगावळे चिन्ह मशाल विजयी. आंबेठाण गणातून श्रद्धा मांडेकर चिन्ह घड्याळ विजयी. आणि कुरुळी आळंदी ग्रामीण गट जिल्हा परिषदेसाठी विनया मुंगसे चिन्ह मशाल विजयी. कुरुळी गणातून गौरी मुर्रे चिन्ह मशाल विजयी. आणि आळंदी ग्रामीण गणातून निखिल थोरवे चिन्ह घड्याळ विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका.